बारामतीत उद्या मतदान होणार आहे। मात्र त्याआधी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी मडकं फोडल्यानं राजकारण तापलं। मडकं कधी फोडतात हे माहित नाही का, असा सवाल रोहित पवारांनी केला। तर आपल्याला याची कल्पना नसून कुणाचाही अवमान केलेला नाही असं अजित पवार म्हणाले। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। दादा थांबतील पण फरक पडणार आहे आपल्याला। हा जर डेरा या ठिकाणी फुटला तर उद्या आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे का? मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो तुम्हाला माहिती ना, कधी फोडला जातो? तिचं कोणतरी ते मडकं का काहीतरी फोडतं, कोण आहे काय मला माहिती नाही। मित्रांनो, कधी मी कुणाचा अवमान केला नाही। अजित पवारांच्या कार्यकर्त्यानं मडकं फोडलं आणि त्यावरून बारामतीत राजकीय वातावरण तापलं। प्रचारात मडकं का फोडलं ते कधी फोडतात माहिती नाही का, असा सवाल करून रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांकडे बोट दाखवलं। मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना, कधी फोडला जातो? मला एक कुणीतरी आज तक्रार दिली, मला माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडकं का काहीतरी फोडतं, कोण आहे काय मला माहिती नाही। मित्रांनो, कधी मी कुणाचा अवमान केला नाही, कधी मी पातळी सोडली नाही, मी कधी उणी कुणाची काढली नाही। मी सगळ्यांना सांगतो, ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही, देशाच्या 135 ते 140 कोटी जनतेचं भवितव्य उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातात द्यायचं, ही निवडणूक आहे। माळेगावच्या एका छोटेखानी सभेत मडकं फोडणारे हे आहेत अजित पवार गटाचे पदाधिकारी रविराज तावरे। सुनेत्रा पवार विजयी झाल्या नाही तर आपल्या डोळ्यात पाणी येईल आणि पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं सांगताना त्यांनी हे मडकं फोडलं। उद्याच्याला एवढा कष्टाने बनवलेला डेरा त्या ठिकाणी आपण त्या कुंभाराला 200 रुपये देऊन घेतलाय, परंतु त्याच्या डोळ्यात एकदा आपण घेतला ना असा फोडला तर ते काय म्हणणार, मी एवढ्या कष्टाने बनवलंय आणि तुम्ही पैसे देऊन माझ्या डोळ्यात एकच फोडला। त्याच्या डोळ्यात अश्रू येणार आहे, त्याच्या डोळ्यात पाणी येणार आहे, पण आपल्याला परत पाणी प्यायला मिळणार नाही। याच पद्धतीनं जर एवढे कष्ट करून दादांनी हे सगळं केलं असेल तर 7 तारखेला आपण जर दादांच्या मागे उभा राहिलो नाही तर दादांच्या डोळ्यात अश्रू येणार आहे। दादांना काय फरक पडणार नाही, दादा थांबतील पण फरक पडणार आहे आपल्याला। हा जर डेरा या ठिकाणी फुटला तर उद्या आपल्याला पाणी प्यायला मिळणार आहे का? मग असा हा डेरा फुटला तसा 7 तारखेला आपण दादांना हे करायचंय का? दादांना पाठ दाखवणार आहे का? आपण दादांच्या मागे उभं राहायचंय। ही कुणाची सहानुभूती, कुणाची भावकीची निवडणूक नाही, आपल्या लेकरांचा आपण विचार करायचा। रोहित पवारांपाठोपाठ जितेंद्र आव्हाडांनीही ट्विट करून ही अघोरी विद्या असल्याचं म्हटलंय। मडके कधी आणि का फोडले जाते हे वेगळं सांगायला नको। मडके फोडणे आणि अघोरी विद्या यांचा परस्पर संबंध आहे। अघोरी विद्या करणाऱ्यांच्या सोबत नेहमीच एक मडके असते। मृत्यूचा संकेत मडक्यातून दिला जातो। बारामतीच्या सभेत जे घडले ते अघोरी विद्येतून घडले आहे। मडके कोणी फोडले, कशासाठी फोडले यापेक्षा पुरोगामी शरद पवार साहेब यांच्या बारामती परिसरात मडके फोडले गेले आहे। हे मडके फोडायला ज्यानं सांगितलं त्याच्या मनालाच हे मडके का फोडले हे माहिती असेल, पण जे झाले ते वाईटच झाले। तर मडकं आणि माठ यात फरक आहे। कलश म्हणजे माठ असं सांगताना विकासाचा कलश फोडल्याचं रविराज तावरेंचं म्हणणं आहे। त्याच वेळी त्यांनी रोहित पवार आणि आव्हाडांवरही निशाणा साधलाय। त्या व्हिडिओमध्ये जे आहे तो माठ आहे, डेरा माठ आणि मडकं यात फरक आहे। माठ म्हणजे कलश, गेले 30 वर्षे बारामतीच्या विकासाचा कलश अजितदादांनी बनवलेला आहे आणि एवढा विकास करून हा जर कलश दादांच्या डोळ्यात देखत फुटला, दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, मग उद्या आपल्याला पोटाशी घेणारं कोण आहे हा सांगण्याचा त्याच्यातून उद्देश होता। त्यामध्ये आपण ती क्लिप नीट बघा, पवार साहेबांचा कुठेही उल्लेख केला नाही, परंतु कोत्या वृत्तीचे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरले ते रोहित पवार जाणून बुजून हा विषय साहेबांच्या कशाबद्दल नेला तुम्ही, मला ते बोलणं सुद्धा पाप आहे माझ्या तोंडात। रोहित पवारांना
हे सगळं कधी ह्यांचं संपतंय, मी कधी पक्ष ताब्यात घेतोय, पक्षाचा कधी मी मालक होतोय आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं स्वप्न कधी पूर्ण होतोय याची घाई झाली. तर हे झालं मडक्याचं. रोहित पवारांनी अजित पवार गटानं प्रचारासाठी गुंडांची मदत घेतल्याचाही आरोप केलाय. रोहित पवारांनी घायवळ आणि गजा मारण्याचे प्रचारातले फोटोज ट्विट केलेत. अजितदादांना निवडणुकीत खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतीये. वा दादा वा. घायवळ मारणे असे काही लोक आहेत जे स्वतः घड्याळाचा गमछा घालून गुंडच जर अजितदादांचा प्रचार तिथे करत असतील, म्हणजे एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय की येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सरकार हे कधीच भाजपच्या खाली येणार नाही, आलं तर गुंडांचंच येईल. गुंडांचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे लोकांना विनंती करतो की तुम्ही मतदान करत असताना हा विचार करावा, आपल्याला सामान्य लोकांचं सरकार आणायचंय का या गुंडांचं सरकार आणायचंय. रविराज तावरेंसारख्यांवर गोळीबार कोणी करायला लावला हे बारामतीकरांना माहीत नाही आहे. जाणीवपूर्वक हे असं वातावरण खराब करण्याचं काम हा रोहित पवार करतोय. रोहित पवार मी सांगतोय तो स्वतःच एक गुंडा आहे. मी सुद्धा ट्विटने याचं उत्तर देणार की याच्यासोबत कोण कोण गुंडे फिरतायत आणि हा बारामतीमध्ये काय चाळे करतोय ते. बारामतीत पवार कुटुंबातच लढाई आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट दोघांकडूनही जोरदार प्रचार झालाय. सांगता सभेत तर रोहित पवारांना अश्रूही अनावर झाले आणि प्रचार संपता संपता मडकं आणि गुंडांचे फोटोही समोर आले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.